नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान या विषयातील घटक क्रमांक 8 प्रदूषण या पाठावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, पृथ्वीवरील टिंबटिंब ही प्रदूषण वाढीची कारणे आहेत. पर्याय आहेत औद्योगिकीकरण व वाढती लोकसंख्या, खाणकाम व वाहतूक, कीटकनाशकांचा आणि खतांचा वाढता वापर. पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. म्हणजे हे वरील सर्व जी आहे ती प्रदूषण वाढीची कारणे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या अजैविक व जैविक घटकांवर, वनस्पती, प्राणी आणि मानवावर घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना टिंबटिंब म्हणतात. पर्याय आहेत प्रदूषके, विघटक, प्रदूषण यापैकी नाही. या सर्व घटकांना आपण प्रदूषके असे म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. खालील विधानांचा विचार करा. प्रदूषके नैसर्गिक तसेच मानवनिर्मित असतात. नैसर्गिक प्रदूषके निसर्ग नियमानुसार कालांतराने नष्ट होतात. मानवनिर्मित प्रदूषके नष्ट होत नाहीत. वरील तिन्ही विधाने जे आहेत हे सर्व विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. हवा प्रदूषणाचे नैसर्गिक कारणे कोणती आहेत? ज्वालामुखीचा उद्रेक, भूकंप, वावटळी व धुळीची वादळे, वनवे, सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळे. म्हणजेच वरील हे सर्व जे आहेत हे हवा प्रदूषणाची नैसर्गिक कारणे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. हवा प्रदूषणाची मानवनिर्मित कारणे कोणती आहेत? इंधनांचा वापर, औद्योगिकीकरण, अणुऊर्जा निर्मिती व अणुस्फोट. म्हणजे अ, ब, क हे सर्व हवा प्रदूषणाची मानवनिर्मित कारणे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. इसवी सन 1948 साली टिंबटिंब शहरावर धूर व धुराची काजळी यामुळे दिवसाही रात्रच झाली. यावेळी या शहराला काळे शहर म्हणून ओळखले गेले. पर्याय आहेत पीटर्सबर्ग, न्यूयॉर्क, मेक्सिको, वॉशिंग्टन DC. म्हणजेच पीटर्सबर्ग या शहरावरती धूर आणि धुराची काजळी यामुळे दिवसाही रात्र झाली होती. म्हणून या शहराला काळे शहर म्हणून ओळखले गेले होते. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. कारखान्यातून होणारी वायू गळती मुळे टिंबटिंब हे प्रदूषक बाहेर पडते. पर्याय आहेत सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजनचे ऑक्साईड, मिथेन. म्हणजेच कारखान्यातून जे होणारी वायू गळती आहे यामुळे सल्फर डायऑक्साईड हा वायू किंवा हे प्रदूषक बाहेर पडते. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. डोळ्यांचा दाह, श्वसन मार्गाचा दाह, अतिरिक्त कफ निर्मिती, खोकला, दम लागणे हे परिणाम टिंबटिंब या वायू प्रदूषकाचे आहेत. पर्याय आहेत सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजनचे ऑक्साईड, मिथेन. ही सर्व सल्फर डायऑक्साईड या वायू प्रदूषकाचे परिणाम आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत घट हे परिणाम टिंबटिंब या वायू प्रदूषकाचे काय आहेत? पर्याय आहेत सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजनचे ऑक्साईड. ही सर्व जे आहेत कार्बन मोनॉक्साईड या वायू प्रदूषकाचे परिणाम आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. फुफ्फुसे व श्वसन मार्गाचा दाह हे परिणाम टिंबटिंब या वायू प्रदूषकाचे आहेत. पर्याय आहेत सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजनचे ऑक्साईड, मिथेन. ही सर्व जी आहेत म्हणजे श्वसन मार्गाचा दाह आणि फुफ्फुस दाह हे परिणाम नायट्रोजनचे ऑक्साईड्स यामुळे दिसून येतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. हवा प्रदूषणाचे वनस्पती होणारे परिणाम खालीलपैकी आहेत. पर्णछिद्रे बुजून जातात, प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते, वनस्पतीची वाढ खुंटते, पाने गळतात, पिवळी पडतात. वरील सर्व. म्हणजेच हवा प्रदूषणामुळे वनस्पतीवर हे वरील सर्व परिणाम होतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. हवा प्रदूषणाचे प्राण्यावर होणारे परिणाम कोणते असे विचारलेले आहे. या ठिकाणी प्राण्यावर होणारे परिणाम विचारलेले आहे. पर्याय आहेत श्वसनावर विपरीत परिणाम होतो, डोळ्यांचा दाह. पर्याय 1 व 2 दोन्ही यापैकी नाही. म्हणजे प्राण्यावरती श्वसनाचा विपरीत परिणाम, श्वसनावर विपरीत परिणाम आणि डोळ्यांचा दाह हे दोन्ही परिणाम प्राण्यावरती आपल्याला दिसून येतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. वातावरणाच्या टिंबटिंब या थराच्या खालच्या भागात ओझोनचा थर आढळतो असं विचारलेले. पर्याय आहेत स्थितांबर, तपांबर, आयनांबर, दलांबर. वातावरणाच्या स्थितांबर या थरामध्ये आपल्याला ओझोनचा थर आढळतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणांपासून टिंबटिंबचा थर पृथ्वीवरील सजीव सृष्टींचे संरक्षण करतो. पर्याय आहेत ओझोन वायू, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड. म्हणजेच
सूर्यापासून निघणारे अतिनील किरण जे आहेत यापासून संरक्षण करण्याचं जो काम करणार आहे तो ओझोन वायू करणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. टिंबटिंबचा पृथ्वीच्या तापमानावर होणारा परिणाम म्हणजे हरितगृह परिणाम. म्हणजे हरितगृह परिणामासाठी कारणीभूत वायू कोणता हे या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहे. पर्याय आहेत कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड. हरितगृह परिणामासाठी सर्वात परिणामकारक जो वायू असणार आहे तो कार्बन डायऑक्साईड असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. हरितगृह वायू यामध्ये कार्बन डायऑक्साईड यासोबतच टिंबटिंब वायूचा देखील समावेश होतो. म्हणजे कार्बन डायऑक्साईड सोबत आणखी कुठले कुठले वायू आहेत ज्यांचा हरितगृह वायूमध्ये समावेश होतो असं विचारलेलं आहे. पर्याय आहेत नायट्रस ऑक्साईड, मिथेन, CFC. म्हणजे या सर्वांचा हरितगृह वायूमध्ये समावेश होतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. आम्ल वर्षा टिंबटिंब यांच्या ऑक्साईडचा परिणाम आहे. पर्याय आहेत सल्फर व नायट्रोजन, हायड्रोजन व नायट्रोजन, सल्फर व कार्बन, नायट्रोजन व कार्बन. म्हणजे आम्लवर्षा जी आहे ती सल्फर आणि नायट्रोजन यांच्या ऑक्साईडचा परिणाम आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. आम्लवर्षेचे परिणाम खालीलपैकी आहेत. अविधान आहे आम्लयुक्त पावसामुळे मृदेची व पाण्याची साठ्याची आम्लता वाढते. यामुळे जलचर प्राणी, वनस्पती व संपूर्ण जंगलातील जीवनाची हानी होते व संपूर्ण परिसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. विधान ब आहे इमारती, पुतळे, ऐतिहासिक वास्तू, पूल, धातूच्या मूर्ती, तारेची कुंपणे इत्यादींचे क्षरण होते. आम्लपर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कॅडमियम आणि मर्क्युरी सारखे जड धातू वनस्पतीमध्ये शोषली जाऊन अन्न साखळीत शिरतात. जलाशयातील आणि जलवाहिन्यातील पाणी आम्लयुक्त झाल्याने जलवाहिन्यांच्या विशिष्ट धातूंचे व प्लॅस्टिकचे पेयजलात निक्षालन होऊन आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात. वरील सर्व जे विधाने आहेत ते आम्ल वर्षेचे परिणाम आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. शैवाल, जीवाणू, विषाणू व परजीवी सजीव ही टिंबटिंब आहेत. जैविक जलप्रदूषके, असेंद्रिय जलप्रदूषके, सेंद्रिय जलप्रदूषके यापैकी नाही. म्हणजे हे जे सर्व आहेत हे जैविक जलप्रदूषके आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. आर्सेनिक, कॅडमियम, सिसे, पारा यांची संयुगे ही टिंबटिंब आहेत. जैविक जलप्रदूषके, असेंद्रिय जलप्रदूषके, सेंद्रिय जलप्रदूषके यापैकी नाही. आर्सेनिक, कॅडमियम, सिसे आणि पारा हे जे आहेत हे सर्व असेंद्रिय जलप्रदूषके आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. तणनाशके, कीटकनाशके, खते, सांडपाणी तसेच कारखान्यातील उत्सर्जके ही टिंबटिंब आहेत. पर्याय आहेत जैविक जलप्रदूषके, असेंद्रिय जलप्रदूषके, सेंद्रिय जलप्रदूषके यापैकी नाही. ही सर्व जी आहेत ही सर्व सेंद्रिय जलप्रदूषके आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. तामिळनाडू राज्यात कातडी कमावण्याची अनेक केंद्र आहेत. त्यातून बाहेर टाकले जाणारे पाणी टिंबटिंब या नदीत सोडले जाते. त्यामुळे या नदीला पतझर किंवा गटार नदी असे म्हणतात. पर्याय आहेत पलार, कावेरी, पेरियार, वेमनाड. म्हणजे ती नदी जी आहे पलार म्हणजे तामिळनाडूतील कातडी कमावण्याची जी केंद्रे आहेत त्यातून बाहेर टाकणारे पाणी पलार या नदीमध्ये सोडले जाते. म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. टिंबटिंबयुक्त हवा प्रदूषकाचा रंगकाम, तैलचित्र, नायलॉन कापड, सुती कपडे, रेयॉन कपडे, कातडी वस्तू आणि कागद यावर परिणाम होऊन त्यांच्या रंगात बदल होतो. म्हणजे कातडी वस्तू किंवा कागद यांच्या रंगात बदल होण्यासाठी जो कारणीभूत हवा प्रदूषक आहे तो कोणता असं विचारलेला आहे. पर्याय आहेत सल्फर, नायट्रोजन, कार्बन, हायड्रोजन. याचं अचूक उत्तर जे असणार आहे सल्फर. म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पाणी प्रदूषणाची नैसर्गिक कारणे व परिणाम खालीलपैकी कोणती आहेत. विधाने आहेत जलपर्णीची वाढ, कुजणारे पदार्थ, गाळामुळे, कवक व शैवाल, कृमी, जमिनीची धूप. म्हणजे ही सर्व जी कारणे आहेत ही पाणी प्रदूषणाची कारणे व परिणाम आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पाणी प्रदूषणाची मानवनिर्मित कारणे व परिणाम खालीलपैकी कोणती आहेत. निवासी क्षेत्रातील सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी, खनिज तेल गळती, खते व कीटकनाशकांचा वापर. ही सर्व विधाने जी आहेत ही पाणी प्रदूषणाची मानवनिर्मित कारणे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पाणी प्रदूषणाचे परिणाम टिंबटिंब आहेत. विधान आहे अविधान पाण्याचे नैसर्गिक व भौतिक गुणधर्म बदलतात.
ब विधान, पाण्याचा रंग व चव बदलते, पाण्यातील उपयुक्त जीवजंतू नष्ट होतात, जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होतो, पिकात विषारी तत्व समाविष्ट होतात. म्हणजेच पाणी प्रदूषणाचे हे वरील सर्व चारही परिणाम आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 अ, ब, क, ड हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. मातीतील भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मात नैसर्गिकरित्या व मानवी कृत्यामुळे जे बदल घडून येतात त्यामुळे तिची उत्पादकता कमी होते, तेव्हा टिंबटिंब झाले असे म्हणतात. जलप्रदूषण, वायू प्रदूषण, मृदा प्रदूषण यापैकी नाही. मातीतील विचारलेलं आहे त्यामुळे याला आपण मृदा प्रदूषण असे म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. मृदा प्रदूषणाचे परिणाम खालीलपैकी आहेत. कारखान्यातील क्षारयुक्त, आम्लयुक्त पाणी मातीत मिसळल्याने माती नापीक बनते. किरणोत्सारी पदार्थ व इतर प्रदूषक मृदेमधून पिके, पाणी व मानव अशा अन्नसाखळीतून प्रवास करतात. मृदा प्रदूषणामुळे जलप्रदूषणाचा धोका वाढतो, कारण विषारी द्रव्ये मृदेमधून जवळच्या पाणीसाठ्यात किंवा पाझरून भूगर्भ जलात प्रवेश करतात. तसेच जीवजंतूमुळे विविध रोगांचा प्रसार होतो. वरील सर्व म्हणजे हे वरील सर्व जे आहेत हे सर्व मृदा प्रदूषणाचे परिणाम आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित कायदे पुढील प्रमाणे आहेत. जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1974, हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1981, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986. म्हणजे प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित हे सर्व वरील सर्व कायदे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 2 डिसेंबर 1984 रोजी टिंबटिंब येथे घडलेल्या वायुगळतीमुळे 8,000 लोक प्राणाला मुकले. पर्याय आहेत इंदोर, भोपाळ, लखनौ, ग्वाल्हेर. ही जी घटना घडली होती ती भोपाळ या ठिकाणी घडली होती. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक निश्चित करण्यासाठी हवेतील टिंबटिंब वायूंचे प्रमाण दररोज मोजले जाते. पर्याय आहेत सल्फर ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, वरील सर्व. म्हणजेच वरील सर्व वायूंचं प्रमाण हे दररोज मोजलं जातं आणि हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक निश्चित केला जातो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.